मुंबईच्या झगमगत्या दुनियेत पडद्यामागे अंमली पदार्थांचं किती भयानक जाळं पसरलंय याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. एखाद्या थरारक चित्रपटालाही लाजवेल असा घटनाक्रम सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात घडतोय. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये 2 तरुण विद्यार्थ्यांचा ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या हाती लागलेला सर्वात मोठा मासा म्हणजे अश्विनी पॉल. अवघ्या 10वी नापास असलेल्या एका बार गर्लने राज्यातील ड्रग्ज रॅकेटमध्ये मेजर सप्लायर म्हणून कशी मजल मारली आणि 6 कोटींचे ड्रग्ज रॅकेट ते टिटवाळ्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीतून कशी चालवत होती, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली मुंबईच्या गोरेगाव मधील नेस्को सेंटर मधून. 11 एप्रिल 2026 ला तिथे एक भव्य म्युझिकल कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. हजारो तरुण तिथे संगीताच्या तालावर डोलत होते, पण त्याच गर्दीत मृत्यूचा सापळाही रचला गेला होता. या कॉन्सर्टमध्ये एक्ससी म्हणजेच MDMA नावाच्या अंमली पदार्थाचा प्रचंड पुरवठा झाला होता. नशा अति झाल्यामुळे 2 तरुण विद्यार्थ्यांचा तिथेच दुर्दैवी मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणावरून पोलीस आणि सरकारवर टीकेची झोड उठली आणि अंमली पदार्थ विरोधी पथक तातडीने कामाला लागलं. पोलीस तपासात सुरुवातीला 10 जणांना अटक करण्यात आली. यात विनीत गेरेलांड, आनंद पटेल, आयोजक आकाश सामल आणि नेस्कोचे कर्मचारी बाळकृष्णन कुरूप यांचा समावेश होता. पोलिसांना संशय होता की ही साखळी खूप मोठी आहे. विनीत गेरेलांडच्या घरात जेव्हा छापा टाकला तेव्हा तिथे मिळालेल्या ड्रग्सच्या गोळ्यांवर मर्सिडीज आणि ऑडी सारख्या महागड्या गाड्यांची चिन्ह होती. हीच चिन्ह पुढे पोलिसांना या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचवणारा सर्वात मोठा पुरावा ठरली. 16 एप्रिलला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला एक पक्की टीप मिळाली. साकीनाका परिसरातून त्यांनी इरफान अली अन्सारी नावाच्या पेडलरला पकडलं. त्याच्याकडे 26 लाख रुपयांच्या 200 एक्स्टसी गोळ्या सापडल्या. इरफान हा याआधीही ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात 4 वर्ष तुरुंगात होता. त्याची चौकशी सुरू असताना त्याने एका महिलेचं नाव घेतलं, अश्विनी फ्रान्सिस पॉल. पण अश्विनीपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. इरफान आणि अश्विनी यांच्यात सुफियान नावाची व्यक्ती मध्यस्थ म्हणून काम करायची. पोलिसांनी आधी सुफियानला बेड्या ठोकल्या आणि मग त्याच्याकडून अश्विनीचा ठाव ठिकाणा मिळाला. ती टिटवाळा पूर्वेकडील गोवेली रोडवरील पद्मावती रॉयल कॉम्प्लेक्स या आलिशान इमारतीत नाव लपवून राहत होती. अश्विनीला वाटलं होतं की ती ठाणे जिल्ह्याच्या टोकाला सुरक्षित आहे, पण घाटकोपर युनिटने तिच्या घरावर पाठ ठेवली आणि अचानक छापा टाकला. अश्विनीच्या घरातून जे मिळालं त्याने पोलिसांचेही डोळे विस्फारले. यामध्ये 5030 एक्स्टसी गोळ्या, पिवळ्या, निळ्या आणि जांभळ्या आणि राखाडी रंगाच्या. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 6 कोटी रुपये. तसंच 4 मोबाईल फोन्स आणि 8 सिम कार्ड. या गोळ्यांवरही मर्सिडीज, ऑडी आणि चक्क महाराष्ट्राचा नकाशा असलेली चिन्ह होती. नेस्को सेंटरमधील गोळ्या आणि अश्विनीच्या घरातील गोळ्या एकच होत्या हे आता स्पष्ट झालं होतं. ही अश्विनी कोण आहे तर ही मूळची पुण्याची असलेली अश्विनी केवळ 10वी नापास आहे. 2012 मध्ये ती उदरनिर्वाहासाठी मुंबईत आली. सुरुवातीला तिने डान्स बार मध्ये बारगर्ल म्हणून काम सुरू केलं. या व्यवसायात असतानाच तिची ओळख ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळ्यांशी झाली. तिने 2 लग्न केली आहेत. तिचा दुसरा पती सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, पण तिचं नशीब फिरलं ते तुरुंगाच्या भेटीमुळे. अश्विनीचा पार्टनर एका गुन्ह्यात तुरुंगात होता. त्याला भेटायला जात असताना तिची ओळख इरफान अन्सारीशी झाली. इरफानने तिला जास्तीच्या पैशांचं प्रलोभन दाखवून या ड्रग्सच्या साखळीत ओढलं. बघता बघता अश्विनी केवळ डिलिव्हरी देणारी न राहता मेजर सप्लायर बनली. अश्विनी ही अतिशय चाणाक्ष होती. ती इतर तस्करांशी बोलताना सामान्य टेलिफोन लाईनचा वापर कधीच करायची नाही. ती VoIP म्हणजेच व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल कॉलवर बोलायची, जेणेकरून पोलीस तिचं संभाषण टॅप करू शकणार नाही. इतकंच नाही तर कोणाला संशय येऊ नये म्हणून ती दर 2-3 महिन्यांनी घर बदलायची. काही महिने नवी मुंबई, मग कल्याण आणि आता टिटवाळा. तिने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर मध्ये आपलं जाळं पसरवलं होतं. कॉलेजची तरुण मुलं तिचं मुख्य टार्गेट होती. एक गोळी ती 1500 ते 2000 रुपयांना विकायची. अश्विनी पॉल सध्या 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत आहे. तिच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि सिम कार्ड्स मधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. ही केवळ अश्विनीपुरती मर्यादित गोष्ट नाही, तर यामागे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी आता तपासाची चक्र वेगवान केली असून अनेक पथकं मुंबई बाहेर रवाना झाली आहेत. अश्विनी पॉलची ही गोष्ट आपल्याला सांगते की ड्रग्सचं हे काळं जाळं आपल्या घराच्या शेजारपर्यंत कसं पोहोचलंय. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे तस्कर आपल्या पिढीला उद्ध्वस्त करतायत.
नेस्को सेंटरमधील त्या 2 तरुणांचा मृत्यू हा या व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? अश्विनी पॉल सारख्या तस्करांना कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.